राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी 20 जानेवारीपासून सुनावणी होण्याची शक्यता आहे। 20 ते 25 जानेवारी दरम्यान दोन्ही गटाची फेरसाक्ष होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। अधिकचे अपडेट आपण जाणून घेऊया। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, दीपक, सुनावणीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे। यापूर्वी दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या, त्यानंतर त्यांना उत्तर दाखल केलेलं आहे। कागदपत्रांची पडताळणी देखील आता पार पडलेली आहे ना आता खऱ्या अर्थानं साक्षीला सुरुवात होणार आहे। अजितदादा गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष होणार आहे, तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची फेरसाक्ष होणार असल्याची माहिती आहे। 20 ते 25 जानेवारीच्या दरम्यान ह्या फेरसाक्ष पार पडतील आणि त्यानंतर अगदी काही दिवसात विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील। खरं तर कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना 31 जानेवारी पूर्वी निर्णय घ्यायचा आहे, मात्र ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या संदर्भात वेळ लागला असाच वेळ इथं देखील लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अधिकचा वेळ विधानसभा अध्यक्ष मागण्याची शक्यता आहे। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।